किती झाले? 2000. कॅश की कार्ड? QR कोड आहे? हो आहे. इन्सफिशियंट बॅलन्स. हॅलो. दादा, मी तुला एक नंबर पाठवतोय, त्याच्यावरती 2000 रुपये ट्रान्सफर कर. ठीक आहे. हां. थँक्यू मॅम. वेलकम. शिट, पैसे संपत आले. नायक नहीं खलनायक हूँ मैं. हे खलनायक दादा, हळूहळू मला टेन्शन येतंय. का? का म्हणजे गेले 6 महिने नुसते उडवण्यात गेले आणि आता संपायला आले. काहीतरी केलं पाहिजे रे. तू टेन्शन नको घेऊस. तू फक्त तुझ्या मेकअपवर लक्ष दे. तोच आपल्या कामी येणार आहे. गप रे, ते तू माझ्यावर सोड. मी नेहमीच रेडी असते. तू बघ बाबा लवकर. वर्कर रेडी आहे, वर्क नाही आहे. दिस इज नॉट गुड. मी असं करू शकेन? सी दिस, तुझी पुढची शिकार. दादा वेडा आहेस का? ह्याचा शिकार करायला जायचं आणि आपणच शिकार व्हायचं. शनाया, अगं कधीतरी माझ्या प्लॅनिंगवर भरोसा ठेव ना. दोनदा माझ्यामुळेच वाचलोय ना आपण. आता यांची ठासलीच पाहिजे. ओके, इफ यू आर सो कॉन्फिडंट, मला मजा येईल. आणि तसंही ना माझा आजकाल एक प्रॉब्लेम झालाय. मला माणसात माणूस दिसतच नाही. दिसतो तो फक्त पैसा. हॅलो संजय. हॅलो सर. मुंबईमध्ये ऑर्गन ट्रॅफिकिंगची गँग पुन्हा ॲक्टिव्ह होणार आहे अशी पक्की खबर मला माझ्या सूत्रांकडून मिळाली. हो, पण 2 वेळा आम्ही फेल गेलो त्या गँगला पकडण्यात, म्हणून तर तुम्ही ही केस माझ्याकडनं काढून घेतली. हो, यावेळेला मुंबई पोलिसांमधलाच तुला मी असिस्टंट देतोय. ओके सर. तो मुंबई पोलिसांमधला सगळ्यात करप्ट पण तेवढा चलाख आहे बरं. एकदम कामचुकार माणूस आहे तो, पण त्याचं खबरी नेटवर्क एकदम जबरदस्त आहे बरं का. ही इज ऑन द वे. तुझ्या डिपार्टमेंटला मी त्याची ट्रान्सफर केलेली आहे. ओके सर. तो तुझा मुख्य सहकारी म्हणून या केसमध्ये काम करणार आहे. पोचेलच तो. त्याचं नाव आहे सखाराम जाधव. गुड मॉर्निंग सर. मी माहिती आहे, सखाराम जाधव, एक्स मुंबई PSI. या बसा. सखाराम जाधव नाव ऐकून आहे तुझं. तुला सरकारी पगार पुरत नाही, तुला लाच घ्यावी लागते. बरंच काय काय कळलंय मला. सर पोरीची शपथ घेऊन सांगतो सर, मी लाच घेत नाही. लोक मला मर्जीने काय ते देतात. अरे लोकांची मर्जी मजबुरी बनते ना. तुझ्या वडिलांची पुण्य आहे म्हणून फक्त ट्रान्सफर झाली आहे. आणि एक, मी तुला इथे माझं मुख्य सहकारी म्हणून अपॉइंट केलं आहे. कारण एकच, तुझं नेटवर्क स्ट्रॉंग आहे, तुझ्याकडे खबरी आहेत आणि कमिशनरनी आपल्याला ऑनलाईन ऑर्गन ट्रॅफिकिंगची केस दिलेली आहे. येस सर. 2 वेळा सॅल्याने आपली गाण मारली आहे. आपली नाही सर. काय 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 बोललं? काय नाही सर, काय नाही. आत्ताच्या आत्ता उठा, खबरीने अलर्ट करा, कामाला लागा. कुठे आहेस रे? ग्राउंडवर प्रॅक्टिस करतोय. या ऑर्गन ट्रॅफिकिंगच्या केसमध्ये प्रचंड बिझी झालो आहे. त्यामुळे मला घरी यायला उशीर होणार आहे. आणि हे बघ, हे तुझं फुटबॉल वगैरे आहे ना, ते जरा सगळं सध्या बंद कर. परीक्षा जवळ आल्यात, लवकर घरी ये आणि अभ्यास कर. कळलं? ओके डॅड.
ये बस आलोच मी. हॅलो, तू राहुल बाबा का? हो, काही प्रॉब्लेम आहे का? प्रॉब्लेम नाही. साहेब बरंच तुझ्याविषयी बोलत असतात. म्हणजे तू त्यांच्याच बरोबर असतोस वाटतं नेहमी. साहेबांबरोबर फक्त एकच गोष्ट असते, ड्युटी. केसेस, क्रिमिनल्स, फाईल्स तेवढंच त्यांच्याबरोबर असतं. आम्ही नुसते उगाच त्यांच्या भोवती फिरत असतो. म्हणजे ते तिथे पण तसेच असतात? तिकडे म्हणजे? काय नाही. तुझं नाव? सखाराम जाधव. बरं मला सांग, ते कधी माझ्याबद्दल विचारतात का? कधी घरी यावंसं वाटतं त्यांना? साहेबांना घरी यावंसं वाटलं तरी ते तसं करू शकत नाही. त्यांचं काम हे खूप डेडिकेटली करतात ते. पण मधून मधून तुझ्याविषयी बोलत असतात. त्यांना तुझी काळजी येते. पण कधी असं वाटत नाही की त्यांना माझी काळजी वाटते? तुला कसं दिसेल? माझ्याबरोबर जेव्हा ते असतात तेव्हा ते नेहमी तुझी काळजी करतात असं आम्हाला जाणवतं ना. एक गोष्ट मी सांगतो, राग म्हणू नको, ते थोडे स्ट्रॉंग आहे. त्यांना तुझी काळजी वाटते. पण ते बाप आहेत रे शेवटी तुझे. ते काय करू शकतात? चेहऱ्यावर दाखवू शकत नाहीत ते असल्या गोष्टी तुझ्याशी. ओके, गॉट इट. पण ते तुझे पण बाप आहेत ऑफिस मधले. बरोबर आहे. काय ओळख झाली वाटतं. ओळख आणि फ्रेंडशिप दोन्ही झाली. हे फाईल घे, स्टडी कर आणि उद्या मीटिंगला घेऊन ये. ओके सर. जा. बाय बाय. I have two good news for all of us. First good news is आपल्यावर बरेच दिवसांनी एक चॅलेंजिंग केस मिळालेली आहे टू कॅच द ऑर्गन ट्रॅफिकिंग गँग ॲज सून ॲज पॉसिबल. अँड सेकंड गुड न्यूज इज गाईज, आपल्याबरोबर ह्या केससाठी सखाराम जाधव, एक्स सब इन्स्पेक्टर, हे आपल्याबरोबर असणार आहेत. त्याचे खबरी, त्याचं नेटवर्क या केसमध्ये आपल्या कामाला येणार आहे. सखाराम जाधव हा मुख्य सहकारी असेल माझा. तुम्ही त्याला रिपोर्ट कराल, तो मला रिपोर्ट करेल. सखाराम, तुला काही सांगायचं आहे? फक्त एवढंच की यावेळेला ते डेटिंग साईटचा जास्तीत जास्त वापर करतील असं वाटतंय. कारण मागचे 2 अनुभव बघता ते सिंगल स्टुडंट्स किंवा जे पॉन साईटवर जास्त असतात अशा मुलांना टार्गेट करतील असं वाटतंय. मागच्या वेळेला ते याच कारणांमुळे जास्ती लवकर सुटले होते. यावेळेला कसं होणार? Move on guys, let's swing into action. We have enough info to start. कामाला लागा. आतमध्ये आधीच्या 2 फेल्युअरमुळे डिपार्टमेंटचा भोसडा होतोय. बाहेर इज्जत निघते आपली, आणि हे सगळ्यात तिसरा बकरा शोधतोय. यावेळेस असं व्हायला नाही पाहिजे. सर, बऱ्याच दिवसांनी माझ्यावर कोणीतरी भरोसा ठेवलाय आणि या भडव्यांना वाटते की तिसरी शिकार हे करताय. त्यांना माहिती नाही की यांची शिकार होणार आहे आणि ती आपण करणार आहोत. मी माझ्या सगळ्या खबरांना ऍक्टिव्ह केलंय सर. डोंट वरी, लवकरच लीड मिळणार आहे आपल्याला. यस, मला तुझ्याकडून हीच अपेक्षा आहे. येस सर. काय झालं? तू वाटलीस त्यापेक्षा गरजेच दिसतेस.
करूया एक सेल्फी. सेल्फी कसा नको आणि selfie. हा राहुल बाबा, काय म्हणतो बाई? ठीक का पिणा? हा चल. दादा एक अमिरी दे रे याला. अमिरी म्हणजे? अरे बाबा तू साहेबांचा पोरगा आहेस. अमिरी चाय, फक्कड दुधाची चाय. बाकी काय चालू आहे आयुष्यात? अरे साहेबांनी त्या ऑर्गन ट्रॅफिकिंग यांच्या मागे लावलंय मला वळू सारखं. तेच चालू आहे सध्या. धुणं भांडी. ओ माय गॉड, अरेच रे. भारी काय रे? अरे तुमच्यासारखी पोरं त्या डेटिंग साईटवर असतात, त्या फेसबुकवर असतात, त्या सोशल मीडियाच्या नादामध्ये, गर्लफ्रेंड पटवण्याच्या नादामध्ये ते समोरची पोरगी तुम्हाला कधी चुट्या बनवते ना, तुमचं तुला पण कळत नाही. अरे तुमच्या काय, मी काय तुम्हाला नॉर्मल माणूस वाटलं काय? तू म्हणजे तुझ्या वयातली पोरं रे. मी बघितलंय तुझ्या वयातल्या पोरांना या गोष्टींमध्ये फसताना, म्हणून बोल. ओके बरोबर आहे, पण मी तुझ्या साहेबांचा पोरगा आहे आणि तुझा लहान भाऊ पण. कोण हो. आपला होणार? अरे पण आजकाल लोक मारामारीत फसत नाहीत, फक्त चमडीगिरीमध्ये फसतात. कारण प्रेम आंधळं असतं आणि आजकाल डोळे उघडे ठेवून जगावं लागतं जगात, निदान तुझ्यासारख्या मुलांनी तरी. एक फिलॉसॉफर बाबा घुसले का तुझ्यात? मला कोणी हात लावायचा प्रयत्न केला ना तर या फुटबॉल सारखा लात मारेन मी. हो. आणि काही झाला तर तू आहेसच की वाचवायला. बाप आणि पोरगा लावा मला धंद्याला आता. पण आय लव्ह यू म्हणण्याची गरज आहे का? आहे म्हणजे आहेत. पण तुला माहिती आहे ना, बॅलन्स बघितला किती उरलाय? शनाया मला कळत नाहीये तुला इतका वेळ का लागतोय पुढच्या स्टेप साठी. अरे घाई करून कसं चालेल? एकतर तो त्या पोलीस इन्स्पेक्टरचा मुलगा आहे. तुझ्या प्रेमात वगैरे तर नाहीयेस ना शनाया? प्रेमात तुला माहितीये माझं फक्त एका गोष्टीवर प्रेम आहे, पैसा. अगं पण आपण कंगाल होतोय, कंगाल. काही कंगाल वगैरे होणार नाही आपण. आणि एकदा का तू माझ्या प्रेमात पूर्ण बुडाला ना की मगच मी पुढच्या स्टेपवर जाईन ना. त्याआधी कसं शक्य आहे? तू डॉक्टर आणि बाकीच्यांशी. अगं पण डॉक्टर आणि बाकीच्यांशी बोलण्याआधी त्यांना पण द्यावा लागतो तो पैसा. तो कुठून आणायचा? आता कर ना ऍडजस्ट दादा प्लीज, वेळ लागेल. लवकर. शिट, तर लवकर काहीतरी केलं पाहिजे. सगळ्या हा साहेब. तुला एक मुलगी आहे ना रे? हो साहेब, मुलगी आहे. कधी एकत्र डिनर केले का? डिनर कधी गप्पा बिप्पा मारले का तिच्यावर? गप्पा साहेब
ती 1.5 वर्षाची आहे साहेब, 1.5 वर्षाची. काय गप्पा मारणार साहेब तिच्याबरोबर? न ती बोललेलं मला समजतं, मग मी बोललेलं तिला समजतं. काय गप्पा मारणार? ए ह्याला माझं पण हेच होतं रे. तो काय बोलतो मला कळत नाही, मी काय बोलतो कोण? त्याला कळत नाही. कोण 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 तो साहेब? कोण तो? राहुल रे, राहुल राहुल. राहुल बाबा. जाऊन दे साहेब, जाऊन दे. मी काय बोललो तर तुम्हाला दोघात राग येईल. हो द्या. काय बोल, त्यानंतर नाहीत मला राग, बोल. साहेब पण 4 नंतर आहे ना, जशी दारू 5व्या पेकची दारू पोटात जाते तसं माझ्या मनातलं बाहेर घालायला लागतं. ए घ्या ओक ओक भर 5वा आणि ओक काय ते ओक. साहेब राहुल बाबा जिथपर्यंत तुमच्या समोर एक केस बनून येत नाही तिथपर्यंत तुम्हाला त्याच्यामध्ये इंटरेस्ट येणार नाही. थँक्स राहुल, ॲक्च्युली माझ्या भावाला ब्लडची गरज आहे. हो मी आलोय ना. तुम्ही राहुल बाबाला तुमच्या केसपेक्षा कमी प्रेम करताय, म्हणून मी मगाशी म्हणालो की राहुल बाबा जिथपर्यंत तुमच्या समोर एक केस बनून येत नाही तिथपर्यंत तुम्हाला त्याच्यामध्ये इंटरेस्ट येणार नाही साहेब. इंटरेस्ट सुटेड बुटेड अनएज्युकेटेड शाला. ए सगळा ही केस सॉल्व करायचा ना मी खूप प्रयत्न केला, पण माझी त्यांच्यावर मारली रे. उठू शकशील? कसं वाटतं? साहेब लहान तोंडी मोठा पेक घेतो साहेब, पण ती नाही, तुम्ही हाताबाहेरची केस आहात तुम्ही. ए भाडव्या सगळ्या चढली का रे तुला? माझी उतरवलीस तू, तुम्हाला आरसा दाखवलास, तुम्हाला आरसा दाखवला का? साहेब मी नाही साहेब, तुम्ही मला आरसा दाखवला साहेब. मला सुद्धा माझ्या बापाला असंच एकदा मुलगा म्हणून भेटायचं होतं, पण आता तो या जगात राहिला नाहीये. तो मेला साहेब, तो मेला. सगळं थांब, उद्या पहिले राहुलला जाऊन भेटतो. छान जादूची जप्पी देतो आणि आता मक्खन जर का पिकलो तो त्याला मजा येईल तर जगा. चक्कर येते? येते. आलीच पाहिजे. साहेब ऑर्गन जसे पाहिजेत तसेच आहेत सगळे. हां मात्र प्रत्येक ऑर्गन मागे आपल्याला यावेळी 2 पेटी जास्त लागतील. साहेब हा कोणी साधा सुद्धा नव्हता हो, गोल्डन बकरा होता. आणि आता साहेब तुम्हाला वेगळं काय सांगायचं हो, तुम्हाला तर माहितीच आहे या धंद्यामध्ये आपल्याला किती रिस्क येते. थँक्यू सर. ऑपरेशन सक्सेसफुल. सगळे ऑर्गन्स व्यवस्थित काढून ठेवलेले आहेत.
म्हणजे तिसरी शिकार सुद्धा सक्सेसफुल झाली तर. बॉडी गोणीत भरून ठेवली आहे, तिचा बंदोबस्त करा. हो, बारके येतोच आहे. आणि डॉक्टर, राहिली गोष्ट तुमच्या पैशांची. 2 दिवसात सगळे पैसे तुम्हाला मिळणार, ते पण बोनस सहित. टेन्शन नाही घ्यायचं. थँक्यू. वेलकम. नमस्कार मालक. अरे आलाच बारक्या, ये ये. बॉडी स्टोर रूममध्ये ठेवली आहे, ती घेऊन गाडीत ठेव. आणि ऐक, गाडी DN रोडनी घेऊन जा. DN रोडला कॅमेरे खूप कमी आहेत. आणि हो, जरा बॉडी टाकताना आजूबाजूला बघून. डोंट वरी मालक, एवढ्या सिक्रेटली बॉडी फेकेल की त्याच्या आत्म्याला पण ध्यानात नाही येणार. एवढं फक्त तुम्ही नाश्ता पाण्याचं बघून घ्या. बारक्या, नाश्ता पाणी? अरे काय तू राजा. हे घे. धन्यवाद मालक. सखा, एक डेड बॉडी सापडली आहे. ऑर्गन ट्रॅफिकिंगचा मामला दिसतोय. तुमच्या डिपार्टमेंटला दिली नाही केस? तुझ्या सिनियरला घेऊन ये लवकर. जाधव, थोड टाइम जाधव. सर, आजकालच्या मुलांना ना झाट फुटलेले नसतात, पण सायला त्याला त्या इंटरनेटवर जाऊन किडेगाली करायची असतात, पोरी पाठवायच्या असतात फुकट. सावंत, जेवढे शक्य होतील तेवढे सगळे ऑर्गन्स काढून टाकले. बॉडीची बेंचोत पूर्ण गाण मारून टाकली आहे. अरे वा. बाबा घुसले का तुझ्यात? मला कोणी हात लावायचा केला ना, फुटबॉल सारखा लात मारेन. काही झाला तर तू आहेस वाचवायला. ध्रुव, येस सर. कुमार, 24 तासाच्या आत माझ्या टेबलावर मला राहुलच्या मोबाईल आणि लॅपटॉपच्या सगळे डिटेल्स पाहिजे. ध्रुव, एक काम कर, त्याच्या घरी जा, त्याच्या कॉम्प्युटरचा हार्ड ड्राईव्ह उचल, तो चेक कर, त्याच्यात नक्की काहीतरी मिळेल. या वेळेला या भडव्यांना सोडायचं नाही आपण. ओके सर. सर, मी राहुलचा सगळा डेटा स्कॅन केला. सर, त्याच्यात ही जी मुलगी आहे ही फक्त याच फोटोमध्ये आणि कुठल्याच फोटोमध्ये नाही आहे सर. आणि बघाल त्याला फोटो पण ब्लर वाटतोय सर. असं वाटतंय की तिने फोटो घेण्यापासून थांबवलंय त्याला. हा फोटो ज्या दिवशी अपलोड झाला असेल त्या दिवशीचे राहुलचे सगळे कॉल डिटेल्स काढा. बघूया त्याच्यात काहीतरी मिळेल. सर, सर राहुलचे कॉल. हां सर, त्या दिवशी राहुलला फक्त 2 नंबरवरून कॉल आला होता. एक त्याच्या बाबांचा होता आणि दुसरा जो आहे तो एक अनट्रेसेबल आहे. सो आय गेस त्यांनी फेक आय डीनी सगळी काढली. ठीक आहे, बघूया. लेट्स चेक. सावंत, मी तुला एक नंबर सेंड करतोय. तो सिम कधी, कुठून आणि कोणाच्या आय डीने घेतला याची डिटेल्स मला लवकरात लवकर. येस, चालेल. ओके. सख्या, 5 मेला अक्षत एंटरप्राइज या दुकानातून हे सिम विकलं गेलेलं आहे समीर गायकवाड या नावाने. समीर गायकवाड? नाव फेक असेल रे. सीसीटीव्ही आहे का बघ.
CCTV आहे. पॉज कर. हा मुलगा सेल्फीमध्ये दिसला होता बरोबर आपल्या? सावंत, सगळ्या खबरींना भेटला आणि तू स्वतः सिटीतल्या प्रत्येक हॉस्पिटलमध्ये जाऊन सीसीटीव्ही चेक कर. ठीक आहे? मला वाटतं हा कांड ना हॉस्पिटलमध्येच झालेला असणार आहे. डॉक्टर भेटला पाहिजे कोण आहे तो. कामाला लागा. अजून काय? सखा, सिटी हॉस्पिटलच्या CCTV फुटेजमध्ये तो सेल्फीमधला मुलगा दिसलाय मला. तो एका डॉक्टरशी बोलत होता. मी माहिती काढली आहे त्या डॉक्टरची शिफ्ट एका तासात संपणार आहे. त्या डॉक्टरचा फोटो मी तुला फॉरवर्ड करतो. काय डॉक्टर काहीच दिसतंय? वैरू चला. ओ हॅलो चला. काय बोलला का डॉक्टर? हेच वकिलांना बोलवा, तुम्ही मला अशी कशी अटक करू शकता, कायदा मलाही समजतो. डोक्याचा भुगा केलाय पार. डॉक्टर आहे ना चला व्हाईट कॉलर. एक काम कर, ध्रुवला एक काम सांग. काय डॉक्टर साहेब, कसं वाटलं आमचं हॉस्पिटल? हे बघा तुम्ही मला असं डॉक्टर, आपण गप्पा मारायला बसलोय. आम्ही तुम्हाला काहीही करणार नाही आहोत. अर्षद आहे ना तुम्हाला लटकवायला? तुम्ही जसं समजता तसं नाही आहे सर. मला माझ्या वकिलांशी बोलायचं आहे. इथे वकील पण मीच आहे आणि जज पण मीच आहे. सर, हर्षदचा कबुली जबाब. म्हणजे खरा गुन्हेगार तूच आहेस. हर्षदनी त्याचा कबुली जबाब दिलाय. सगळं काही तूच केलंयस. वाच फडव्या. हे 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 सगळं खोटं आहे सर. हा, शद हरामखोर इन्स्पेक्टर, ती शनाया, ह्या दोघांचंच, शनाया आणि अर्षद दोघांचंच हे सगळं कारस्थान आहे. ती शनाया शिकार आणायची, अर्षद माझ्याकडे घेऊन यायचा आणि मी कबुली जबाब लिहून द्यायचा आणि आता जसं मी सांगतोय तसंच करायचं आहे. डॉक्टर, बोनस आणलाय. बोनस तुमचा. बोललो होतो ना तिसरी शिकार सुद्धा सक्सेसफुल होणार. पूर्ण हिस्सा आहे. काय? आणि माझा हिस्सा? तू पकड त्याला. ए सोड रे. चल. सोड रे. हात तू ज्याने आपल्या राहुल बाबाची थांबा. आपण रिमांडमध्ये घेणार आहोत. आपण रिमांडमध्ये घेणार आहोत. शनया कुठे? शनया कुठे? भुसडीच्या शनया कुठे? कोण शनाया? कोण शनया? कोण शनया? कोण शनया? कोण शनया? कोण शनया? तुझी बहीण शनया आहे भुसडीच्या. जर आम्ही पकडलं ना तिथेच तिला ठोकू. तू सांगितलंस ना तर कमीत कमी तुला शेवटचा बघायला तरी मिळेल. तुला समजलं काय? ठोकू ना, ठोका ना. खूप तेज डोक्याची येते, तुम्हाला नाही मिळायची. जा शोधा. माच करतो का रे? माच करतो? माच करतो का? तू नाही सांगितलंस ना तो कोणी दुसरा सांगेल. जो सांगेल तो वाचला आणि तुझ्यासारखे सडक बसले सडक जेलमध्ये. कळलं काय? जा ना साहेब बाहेर. बघा चौथी शिकार होईलच. ती शिकार आहे ना ही आम्ही करू. सखा, शन्याचा पत्ता सापडलाय. आलोच.